काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमातून युवकांशी संवाद साधणार. पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला सशर्त परवानगी. राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यामध्ये काँग्रेस अभाविप कार्यकर्ते भिडले. सीओईपी कॉलेजवर प्रचंड गोंधळ. मुलांना छात्रों की गूंज या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासंदर्भात धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप. सीओईपी कॉलेज बाहेरील राडा काँग्रेसला भोवला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनाला यश. संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर 7 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर पॅलेट गन वापराविरोधात गुन्हा दाखल. तर राहुल गांधी यांचे गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर. शहरातील जेनझी तरुणांशी संवाद साधणार. मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का. माजी महापौर विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द. नगरसेवक पदावरही टांगती तलवार. तर निर्णयाविरोधात विशाखा राऊत कोर्टात जाण्याच्या तयारीत. झी 24 तासच्या मोहिमेला अखेर यश. रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे. निकृष्ट आहारासंदर्भात उठवला होता आवाज. पारधी यांनी मानले झी 24 तासचे आभार. राज्यातील अंगणवाडीमध्ये मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा. झी 24 तासच्या हाती पोषण आहाराच्या नमुन्याचा अहवाल. पोषण मुलांचं की ठेकेदारांचं, सवाल उपस्थित. साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉलचा काहीही संबंध नाही. केंद्र सरकारनं आरोप फेटाळले. निर्यातदार भारतावर 10 वर्षात प्रथमच साखर आयातीची वेळ. संभाव्य टंचाई आणि दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ. सोलापुरात कांद्याला प्रति क्विंटल 5,000चा उच्चांकी भाव. 1.5 वर्षानंतर कांदा दरानं ओलांडला 5,000चा टप्पा. चांगला भाव मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला. इंडिगोच्या आरक्षण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड. आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा यंत्रणा कोलमडली. प्रवाशांना नाहक त्रास. वेबसाईटवर माहिती शोधताना नो डेटा अवेलेबलचा संदेश.